इंजिनिअरिंगला असताना फर्स्ट इयरला होते त्यावेळी मी एका मूवीच्या ऑडिशनसाठी गेले होते आणि तिथे मी जाऊन गाणं गायलं होतं. माझ्या करिअरचं पहिलं गाणं म्हणजे झी म्युझिक मराठी सोबत मी केलेलं दौलत निळ्या सागराची हा प्रोजेक्ट. तुमचा सेलिब्रिटी क्रश कोण आहे? आकाश ठोसर. ओके. आणि तुम्ही आत्तापर्यंत जेवढे गाणे गायलेत त्यापैकी एखादं तुमच्या आवडीचं गाणं? किती मधाड गोरे दुधाड रूप डोळ्यात जरा बी महिना आली गावात आली रे आली नाजूक मैना. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये मी संजना मोरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, सध्या एका गाण्याची खूप चर्चा चालू आहे आणि ते म्हणजे नाजूक मैना. आणि याच गाण्याची गायिका दीक्षा वाहवळ आज आपल्या सोबत आहे. चला तर मग त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या गाण्यामागचा प्रवास. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर. थँक्यू. नाजूक मैना हे गाणं सध्या खूप ट्रेंडिंगवर आहे, तर याला मिळणारा जो प्रतिसाद आहे त्याला बघून तुम्हाला कसं वाटतंय? खरं तर खूप छान वाटतंय की आपण एखाद्या कलाकाराला काय हवं असतं की त्यानं गायलेलं गाणं सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि हे गाणं पोहोचतंय, तर मला खूप आनंद होतोय. आणि या गाण्याची मग ऑफर कशी मिळाली किंवा कुणाकडून मिळाली? हे गाणं जे आहे ते आत्ता सध्या सप्तसूर म्युझिक या यूट्यूब चॅनलवर आहे आणि या चॅनलचे जे ओनर आहेत साईनाथ राज्याध्यक्ष सर, त्यांनी स्वतः मला या गाण्यासाठी कॉल केला होता. त्यांच्यासोबत मी एक प्रोजेक्ट केला होता शिवाजी महाराजांचा पाळणा. सो त्यानंतर त्यांनी मला या गाण्यासाठी विचारलं होतं की तू हे गाशील का, आणि त्यांच्या थ्रू मला या गाण्याची ऑफर मिळाली. आता जसं तुम्ही सप्तसूर म्युझिक याचा उल्लेख केला, हे खूपच नामांकित म्युझिक चॅनल आहे. Yes. तर यांच्याबरोबर काम करायचा काय अनुभव होता? खूप छान होता. खूप सपोर्टिव्ह आहेत ॲक्च्युली चॅनलचे जे ओनर आहेत, त्यांच्यामुळंच हे गाणं मिळालं मला. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की रेकॉर्डिंग करतानाचा एक अनुभव कसा होता या गाण्यासंदर्भाचा. सो नाजूक मैना खरंच खूप माझ्या आयुष्यातलं इम्पॉर्टंट गाणं मी म्हणेल, कारण माझं खूप वर्षांपासून ड्रीम होतं की पंडित सुरेश वाडकर यांचा जे आजीवसन म्युझिक स्टुडिओ आहे, सो तिथे मला गायचं होतं एखादं गाणं आणि त्या ठिकाणी मी हे गाणं गायलं. ते एक माझं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालं. आणि रेकॉर्डिंग करताना म्हणजे मला खूप मजा आली. अगदी 3-3.5 तास आम्ही हे गाणं जवळजवळ रेकॉर्ड करत होतो. आणि जे या गाण्याचे लिरिक्स रायटर आणि कंपोजर आणि म्युझिक ज्यांनी केलंय ते विकी वाघ सर यांनी माझ्याकडनं खूप छान अगदी काढून घेतलं. म्हणजे कम्फर्ट, एखाद्या आर्टिस्टला तुम्ही कम्फर्ट करणं असतं स्टुडिओमध्ये, आणि एवढ्या मोठ्या स्टुडिओत आपण जाऊन गातोय. सो त्यांनी त्यावेळी खूप छान छान जागा माझ्याकडनं गाताना काढून घेतल्या. सो त्यांना पण खूप थँकफुल आहे त्यासाठी. त्याचबरोबर साईनाथ सर स्वतः त्या ठिकाणी होते. सो मला खूप छान आणि मजा आली त्या ठिकाणी रेकॉर्ड करताना. मग म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कशा आलात? म्युझिक इंडस्ट्रीमध्ये येण्याचा म्हणजे आता मला 4-5 वर्ष झाली असतील माझं पहिलं गाणं येऊन. त्याच्या आधीचा प्रवास मी या ठिकाणी सांगू इच्छिते. मी इंजिनिअरिंगला असताना फर्स्ट इयरला होते त्यावेळी मी एका मूवीच्या ऑडिशनसाठी गेले होते आणि तिथे मी जाऊन गाणं गायलं होतं. इकडे राजगुरुनगर म्हणून आहे, मी चाकणची आहे खरं तर आमच्या चाकणपासून 10 किलोमीटरवर राजगुरुनगर म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी एक ऑडिशन होतं आणि ते ऑडिशन मी त्या ठिकाणी, मूवीचं ऑडिशन आहे पण चला काहीतरी ट्राय करूयात म्हणून त्या ठिकाणी ऑडिशनला गेले. आणि त्या डिरेक्टर्स वगैरे सगळी टीम बसलेली होती. आपल्याला एक असतं की कुठेतरी मला जायचंय, चमकायचंय, मग कुठला तरी रस्ता आपण शोधत असतो. तसंच मी त्या ठिकाणी ते एक ऑडिशनच्या तिथे जाऊन मी गाणंच गायलं. म्हणजे ऍक्टिंगचं वगैरे असं काही ऑडिशन दिलं नाही. आणि त्या डिरेक्टरला माझा आवाज खूप आवडला. सो मग ते मला म्हटले की आपल्या या मूवीचं जे गाण्यांचं जे काम होणार आहे किंवा अल्बम्सचं जे काम आहे ते सगळं आपण मुंबईला रेकॉर्ड करणार आहोत. मग तू येशील का, तुला निदान बघायला मिळेल, शिकायला मिळेल. ठीक आहे, वडिलांना ही गोष्ट सांगितली. मग घरचे मला घेऊन गेले. त्या ठिकाणी आदर्श दादा असतील, आनंद शिंदे असतील, वैशाली माडे असतील, त्याचबरोबर प्रसन्नजित कोसंबी, या सगळ्यांचं रेकॉर्डिंग होतं. आणि ज्या दिवशी आनंद शिंदे यांचं रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी मी त्यांच्यासमोर एक गाणं गायलं, नावाची गोजिरी म्हणून. त्यावेळी गाणं मला खूप आवडायचं. सो ते मी त्यांच्यासमोर गायलं. सो ते मला म्हटले खूप छान गातेस आणि खूप नाव होऊ शकतं, आहे टॅलेंट. मी म्हटलं वडील काही तितकासा सपोर्ट नाही करत आहेत, सध्या इंजिनिअरिंग करते. पण त्यांनी वडिलांना कॉल केला की आवाज खूप छान आहे पण हिला गाणं शिकण्याची गरज आहे. मग त्यांनी त्या ठिकाणी माझ्या गुरुजींना वगैरे, आता मी ज्यांच्याकडे गाणं शिकत होते खंडाळकर गुरुजी, त्यांना कॉल केला आणि मग तिथून माझा गाण्याचा प्रवास सुरू झाला. आपण जरी आत्ता नाजूक मैनाबद्दल चर्चा करतोय, पण या गाण्यापर्यंत यायचा जो प्रवास होता, म्हणजे तुमच्या करिअरचं पहिलं गाणं, आणि ते कोणतं होतं?
माझ्या करिअरचं पहिलं गाणं म्हणजे झी म्युझिक मराठी सोबत मी केलेलं दौलत निळ्या सागराची हा प्रोजेक्ट. आणि मी जसं म्हणते की खरं तर मला पहिल्यापासून गाण्याच्या क्षेत्रात करायचं होतं, पण वडिलांनी तितकासा सपोर्ट नाही केला. तर मी वडिलांची इच्छा म्हणून इंजिनिअरिंगला गेले होते. आणि इंजिनिअरिंगच्या एक 3rd इयरला वगैरे असताना आमच्या कॉलेजमध्ये इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होती सिंगिंगची. तर AISMS म्हणून एक कॉलेज आहे, त्या ठिकाणी मी सिंगिंग कॉम्पिटिशनसाठी गेले होते. तिथे जी अँकर होती, आज जसा तुम्ही मला माझा इंटरव्ह्यू घेताय त्या टाईप तिथे त्या कॉम्पिटिशनचं एक अँकर करणारी मुलगी होती. तिने माझा आवाज ऐकला आणि तिने त्या सरांसोबत काम केलं होतं झी सोबत. सो मग तिने माझं नाव त्यांना सजेस्ट केलं आणि मला ते दौलत निळ्या सागराची हे गाणं त्यावेळी मिळालं. आता तुमचे नाजूक महिन्यानंतर येणारे जे पुढचे प्रोजेक्ट्स असतील किंवा पुढचे काही असे गाणी असतील जे आम्हाला ऐकायला मिळतील, ते कोणते आहेत? आता मी गाण्यांची नावं तर या ठिकाणी रिव्हील नाही करू शकत, पण आहे म्हणजे भक्तिगीत आहेत, भावगीत आहेत. मी आत्ताच रिसेंट स्वामी समर्थांचं एक सुंदर असं गाणं गायलंय, त्याचबरोबर एक लव्ह सॉन्ग आहे. खूप सारी गाणी आहेत येणारी, सो येतील तुमच्या भेटीला. आणि आत्ता एका मूव्हीसाठी पण मी प्लेबॅक केलेलं आहे. कबीर शाक्य यांनी त्याचं म्युझिक केलंय, सो मी लावणी गायलेली आहे त्या मूव्हीसाठी. तर तीही लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल. ओके, छान. आता आपण इथं लगेच एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत की ज्यात मी प्रश्न विचारेल ना, तुम्हाला त्याच्यात खूप क्विक उत्तरं द्यायची आहेत. तर माझा पहिला प्रश्न आहे की तुमच्या आयुष्यातला तुमचा आयडल कोण आहे? आयडल म्हणजे लता मंगेशकरजी. पुढचा प्रश्न, आवडतीची जागा जिथं जायला आवडतं? मला कोल्हापूर खूप आवडतं. ओके, आत्ता तुमचं लूपवर चालू असलेलं सॉन्ग? माझा विठ्ठल, जे माझं स्वतःचंच गाणं आहे, ते मला खूप आवडतं. ओके, तुमचा सेलिब्रिटी क्रश कोण आहे? आकाश ठोसर. ओके, तुमच्या आवाजात नाजूक महिना हे गाणं ऐकायला आवडेल? आज थोडा घसा बसलाय, पण मी प्रयत्न करते. चालेल. थेट रानातल्या जंगलातून गोड ज्वानीचं मवाळ चाखून ह्यो रूपाचा वणवा झाकून आले उडत उडत लांबून माझी नजर नुसती जहर गोल कंबर थाऱ्यावर राहिना किती मधाड गोरी दुधाड रूप डोळ्यात जरा बी मैना आली गावात आली र आली नाजूक मैना राघू लाजून बेजार झाली जीवाची दैना. थँक्यू. खूप खूप छान, खूप छान. तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला आज खूप मज्जा आली. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी स्टार महाराष्ट्र न्यूजकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षकांनो, जर तुम्ही अजूनही हे गाणं ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल तर नक्की पहा. अशाच महत्त्वपूर्ण मुलाखतींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा स्टार महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.